हॅलो स्टुडंट्स, आपण अँगल अँड मेजरमेंट हा टॉपिक सुरू केला आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण काही कन्सेप्ट बघितला. डायरेक्टेड अँगल, झिरो अँगल, वन रोटेशन अँगल, स्ट्रेट अँगल, राईट अँगल आणि क्वाड्रंटल अँगल. या कन्सेप्टनंतर अजून एक राहिलेली कन्सेप्ट दॅट इज को टर्मिनल अँगल्स. टर्मिनल अँगल्स. एक मार्कला क्वेश्चन याच्यावरती पडतो, को टर्मिनल अँगल्स. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. बघा, नावामध्येच आहे को टर्मिनल, म्हणजे टर्मिनल याची पोझिशन ही चेंज करायची नाही. बघा, सपोज दिस इज इनिशियल आर्म अँड दिस इज टर्मिनल आर्म. आता इनिशियल आर्मचे रोटेशन विथ टर्मिनल आर्म ओबी. समजा हे रोटेशन आहे 30 डिग्री. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलंय, रोटेशन हे जर अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये असेल तर ते पॉझिटिव्ह घ्यायचंय, त्यामुळे मी इथं पॉझिटिव्ह घेतलंय 30 डिग्री. क्लॉकवाईज सेन्समध्ये असेल तर ते निगेटिव्ह घ्यायचं आहे. आता हे ओ ए हा इनिशियल आर्म आहे, ओ बी हा टर्मिनल आर्म आहे, त्यामुळे मी इथून स्टार्ट केलं. इथून इथपर्यंत याचे इन्क्लिनेशन हे 30 डिग्री आलं. आता इनिशियल आर्म त्याच पोझिशनला आहे. बघा, इनिशियल आर्म त्याच पोझिशनला आणि टर्मिनल आर्म याचं रोटेशन मी अशा पद्धतीनं पण घेऊ शकते. इथून मी मेजरमेंट करायला सुरुवात केली, इथून असं या पद्धतीने पण मी रोटेशन याचं घेऊ शकते. या पद्धतीने जर मी रोटेशन घेतलं तर इनिशियल आर्म माझं या पोझिशनला आहे. मी असं रोटेशन घेते म्हणजे हा सेन्स कुठला आला? क्लॉकवाईज सेन्स आला. जर क्लॉकवाईज सेन्स असेल तर त्याचं मेजरमेंट हे निगेटिव्ह घ्यायचं आहे. मी हे सांगितलंय तुम्हाला. म्हणजे इथून जर या साईडला या डायरेक्शननी जर आपण याचं मेजरमेंट घेतलं तर इट इज हे 330 डिग्री असणार आहे. राईट, 330 डिग्री असणार आहे आणि त्याला साइन मात्र कुठले येईल? मायनस ऑफ 330 डिग्री, का तर हे क्लॉकवाईज सेन्स मध्ये आहे. म्हणजे बघा, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म या दोन्हीची पोझिशन मी चेंज केली आहे का नाही? पोझिशन चेंज न करता मला डिफरंट अमाऊंट ऑफ अँगल्स मिळाले त्याच्यामधून. पहिला अँगल मिळाला मला 30 डिग्री, त्याचा इनिशियल आर्म ओ ए आहे, त्याचा टर्मिनल आर्म ओ बी आहे. दुसरा अँगल मिळाला मला मायनस ऑफ 330 डिग्री, त्याचा इनिशियल आर्म आहे ओ ए, टर्मिनल आर्म आहे ओ बी. आता एवढंच मिळतील का? नाही, इन्फायनेटली मेनी मिळतील तुम्हाला याच्यामध्ये. तुम्ही सिंगल रोटेशन घ्या, डबल रोटेशन घ्या, ट्रिपल रोटेशन घ्या, फोर्थ रोटेशन घ्या, एन टाइम्स रोटेशन घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अँगल्स असे मिळतील. आता मी त्यातली ही पेअर फक्त घेतली मी जर, तर याचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे सेम पोझिशनला असल्यामुळे या दोन अँगल्सला, अँगलचं मेजरमेंट मात्र वेगवेगळं आलं, तर या मेजरमेंट्सला, या दोन अँगल्सला म्हटलं जातं को टर्मिनल अँगल्स. याला काय म्हटलं जातं? को टर्मिनल अँगल्स. आता एक्झाम्पल्समध्ये ओळखायचं कसं की दोन अँगल्स हे को टर्मिनल अँगल्स असतील? तर हा पहिला अँगल आहे, आपण काय म्हटलं? 30 डिग्री. आणि दुसरा अँगल काय आहे? मायनस 330 डिग्री. हे दोन अँगल आपण काय म्हटले? को टर्मिनल अँगल्स म्हटले. या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन करूया. बघा, डिफरन्स काढूया दोन्हीचा. 30 डिग्री मायनस ऑफ मायनस 330 डिग्री. मायनस मायनस गेट प्लस 30 डिग्री अँड 330 डिग्री विच इज इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे आपल्याला किती अँगल मिळाला? 360 डिग्री. बघा, मग दोन, समजा एखादी पेअर दिली असेल तुम्हाला अँगलची आणि ती को टर्मिनल आहे की नाही हे काढायचं असेल तर तुम्ही काय करणार? दोन्हीचा काय काढायचा? डिफरन्स काढायचा. तो डिफरन्स जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असेल, फक्त 360 नाही, मी काय म्हणते? इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. व्हॉट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360? म्हणजे 360च्या पटीत. आता 360च्या पटीमध्ये पटकन लक्षात येत नाही, त्यामुळे 4-5 नंबर्स आहेत ते लक्षात ठेवायचे. कुठले कुठले असतात? 360 डिग्री, 720 डिग्री,
180 degree, 1440 degree and 1800 degree and 2160 degree. हे जे मी लिहिले हे लक्षात ठेवायचं. 36, 72, 108, 144, 180, 216 हे जे 6 नंबर्स आहेत हे डोक्यात फिक्स झाले पाहिजेत. 36, 72, 108, 144, 180 आणि लास्ट 216 आणि त्याच्या पुढे फक्त 0000 द्यायचं. जर दोन अँगलची सबस्ट्रॅक्शन, दोन अँगल जर तुम्हाला पेअर ऑफ अँगल्स दिले असतील त्याची जर तुम्हाला वजाबाकी, त्याची सबस्ट्रॅक्शन, त्याचा डिफरन्स हा जर याच्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये 36च्या इंटिग्रल मल्टिपल एवढंच आहे का? नाही, याच्या पुढं पण आहे ते तुम्ही काढू शकता. याच्यामध्ये 360 ॲड करा, पुढचा नंबर मिळेल. याच्यात 360 ॲड करा, त्याचा पुढचा नंबर मिळेल. हे बघा की दोन्हीची वजाबाकी 360, दोन्हीची वजाबाकी 360. हे 36च्या पटीतले नंबर्स आहेत 5-6. हे थोडेसे एवढे लक्षात ठेवले तरी आपल्याला एक्झाम्पल पुरते होतात. त्यासाठी सांगितलं हे एवढं फक्त लक्षात ठेवायचं. याच्यामधला कुठला आकडा आला तर ते दोन अँगल काय असणार आहेत? कोटर्मिनल अँगल्स. आणि जर दोन अँगलची सबट्रॅक्शन ही जर 360च्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये नसेल, बघा मी काय म्हणते, 360च्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये नसेल देन इट इज नॉन कोटर्मिनल अँगल्स. लक्षात आलं का? ही कोटर्मिनल अँगल्स कन्सेप्ट इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की याच्यावरती एक मार्क्सचा क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर अशा पद्धतीने ह्या कन्सेप्ट तर क्लिअर झालेल्या आहेत. नेक्स्ट पॉइंट इज मेजर्स ऑफ अँगल्स. मेजर्स ऑफ अँगल्स. मेजर्स ऑफ अँगल म्हणजे अँगलचं मेजरमेंट करणे. याच्या आधी तुम्ही एखादा अँगल दिला असेल तर तुम्ही अँगलचं मेजरमेंट केले. इनिशियल आर्म दिला असेल त्याच्यावरती तुम्ही कोण मापक ठेवता, त्याच्यानुसार किती मेजरमेंट आहे, 40 डिग्री आहे, 42 डिग्री आहे, अशा पद्धतीनं मेजरमेंट केले तुम्ही. ते जे मेजरमेंट केलं त्याला आपण म्हणतो डिग्री सिस्टीम. डिग्री सिस्टीम ऑर सेक्साजेसिमल सिस्टीम. बघा मग अशीच अजून एक सिस्टीम आहे दॅट इज रॅडियन सिस्टीम. अतिशय महत्त्वाची सिस्टीम आहे कारण इथून पुढची जी तुम्हाला डिग्री असणार, जे अँगलचं मेजरमेंट असेल ते तुम्हाला मोस्ट ऑफ दी रॅडियनमध्येच करायचं आहे. म्हणजेच अँगल मेजरमेंट करण्याच्या दोन सिस्टीम आहेत. फर्स्ट इज डिग्री मेजर अँड सेकंड इज रॅडियन मेजर. डिग्री मेजरला दुसरं नाव काय मी म्हटलं? सेक्साजेसिमल. आणि रॅडियन मेजरला दुसरं नाव आहे सर्क्युलर. सेक्साजेसिमल सिस्टीम अँड सर्क्युलर सिस्टीम. सो फर्स्ट त्यातलं फर्स्ट डिग्री मेजर. डिग्री मेजर म्हणजे काय तर अँगलचं मेजरमेंट करण्याचं युनिट हे जर डिग्री असेल तर त्याला, त्या मेजरमेंट सिस्टीमला आपण काय म्हणतो? डिग्री मेजरमेंट सिस्टीम ऑर सेक्साजेसिमल सिस्टीम. आणि रॅडियन सिस्टीम म्हणजे काय तर अँगलचं मेजरमेंट करण्याचं युनिट हे काय असलं पाहिजे? रॅडियन असलं पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं? रॅडियन सिस्टीम ऑर दुसरं नाव आहे ते म्हणजे सर्क्युलर सिस्टीम. आता डिग्री मेजरमध्ये समजा एखादा अँगल असेल दॅट इज 1 डिग्री. एखादा अँगल असेल तर तो असा आपण लिहिला जातो 1 डिग्री. आता या 1 डिग्रीचं पण कन्वर्जन आपण मिनिट आणि सेकंडमध्ये करू शकतो. आता हे मिनिट आणि सेकंड किंवा डिग्रीचं कन्वर्जन मिनिट सेकंड याच्यासाठी सेपरेट लेक्चर घेणार आहे मी. याच्यामध्ये ते मिक्स करणार नाही आहे, ते वेगळं लेक्चर घ्यायचं आहे. त्यामुळे सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा, 1 डिग्री, 1 डिग्री म्हणजे किती असतात तर 60 सेकंड्स अँड 60 मिनिट अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट
अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. हे डिग्रीचं कन्वर्जन आहे. हे कसं आलं हे तुम्हाला एका लेक्चरमध्ये मी सांगणार. त्यानंतर रॅडियन मेजर. रॅडियन मेजर म्हणजे सर्क्युलर मेजर. एखादा कुठला तरी अँगल असेल, समजा घेऊया पाय अँगल आहे, पाय रॅडियन. आता ही पाय कन्सेप्ट काय आहे? पाय रॅडियन इज इक्वल टू व्हॉट इज 180 डिग्री. पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. हे सी काढलेलं दिसतंय. इट इज रॅडियन मेजरचं. जसं इथं डिग्रीला आपण इथं 0 लिहितो त्याच्या डोक्यावर, तसंच इथं रॅडियन मेजरमध्ये इथं सी लिहिलं जातं. दॅट इज पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे 180 डिग्रीचं जे काही रोटेशन असेल दॅट इज पाय रॅडियन असतं. हे झालं रॅडियन मेजरमध्ये. आता हे पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री कसं आलं याच्यावरती पण एक थेरम आहे. तुम्हाला तो थेरम कधीही थेरीला विचारला जात नाही, पण तरीही कसं आलं हे आपण बघूया. पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. हे कसं घेतलं बघा. कन्सिडर ए सर्कल. एक सर्कल कन्सिडर केला आपण. सपोज दिस इज द सेंटर ऑफ ए सर्कल O. दिस इज रेडियस OA and OB and length of the radius is R. आता हे जे OA आणि OB हे दोन जे रेडियस आहेत त्या या आर्कला कट कर, म्हणजे एक आर्क फॉर्म होतोय दॅट इज AB. त्याची पण लेंथ आहे समजा R. म्हणजे आपण या दोन रेडियस अशा घेतल्या की त्या दोन रेडियस काहीतरी एक आर्क कट करतायत, त्याची पण रेडियस किती आहे R. जर ही आर्क आहे त्याची लेंथ आणि या रेडियसची लेंथ, बघा मी काय म्हणतेय, जर आर्कची लेंथ त्यांनी या दोन रेडियसने सबटेंड केलेल्या या आर्कची लेंथ आणि या रेडियसची लेंथ जर सेम असेल तर त्यांच्यामध्ये होणारा जो अँगल असतो दॅट इज 1 रॅडियन. याच्यामधला जो अँगल असतो तो नेहमी किती असतो? 1 रॅडियन. ही लेंथ आर्कची लेंथ आणि रेडियसची लेंथ जर सेम असेल तर याच्यामधला अँगल हा नेहमी किती असतो? 1 रॅडियन. ना आता हे जे OA आहे ते एक्सटेंड करूया आपण पुढे. सपोज दिस इज पॉइंट C. नाउ हियर मेजर ऑफ अँगल AOB. बघा मी काय म्हणते, मेजर ऑफ अँगल AOB डिवाइडेड बाय मेजर ऑफ अँगल AOC. Measure of angle AOB divided by measure of angle AOC is equal to length of an arc AB divided by length of an arc ABC. आता हे तुम्हाला झालंय स्कूलमध्ये. जर अँगल्स प्रोपोर्शनमध्ये असतील तर त्यांनी सबटेंड केलेल्या आर्क पण प्रोपोर्शनमध्ये असतात. That is measure of angle AOB divided by measure of angle AOC is equal to या अँगलने सबटेंड केलेली आर्क कुठली? AB. लेंथ ऑफ एन आर्क AB डिवाइडेड बाय या अँगलने घेतलेली आर्क कुठली? ABC डिवाइडेड बाय लेंथ ऑफ आर्क ABC. देन मेजर ऑफ अँगल AOB. अँगल AOBचं मेजरमेंट किती आपण म्हटलं इथे? 1 रॅडियन. हे कसं आलंय 1 रॅडियन हे तुम्हाला सांगितलं मी. 1 रॅडियन. देन मेजर ऑफ अँगल AOC किती असेल? स्ट्रेट अँगल आहे, सो इट्स मेजरमेंट इज 180 डिग्री. देन इट इज इक्वल टू लेंथ ऑफ एन आर्क AB. आर्क AB ची लेंथ किती आहे? R डिवाइडेड बाय लेंथ ऑफ एन आर्क ABC. ABC आर्क. आता याची लेंथ काढायची, या आर्क AB ची लेंथ. टोटल आपल्या सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो? 2 पाय R. बरोबर, 2 पाय R आहे.
आणि हे हाफ आहे ना, हाफ सर्कल आहे. एबीसी म्हणजे काय, हाफ सर्कल आहे ना. सो इट्स लेंथ इज हाफ ऑफ सर्कम्फरन्स, दॅट इज हाफ ऑफ 2 पाय आर. म्हणजे इथं व्हॅल्यू येणार हाफ ऑफ 2 पाय आर. सो इथं आर ला आर कट केलं, 2 ला 2 कॅन्सल झालं. म्हणजेच 1 रेडियन अपॉन 180 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन पाय. पाय डिवाइड आहे, इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय होईल, दॅट इज पाय रेडियन. पाय आहे ते 1 रेडियनला मल्टिप्लाय झालं, पाय रेडियन आणि 180 इकडे होईल, दॅट इज 180 डिग्री. सो पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. हे कसं आलं ते कळालं. म्हणजे पाय रेडियन, एवढं लक्षात ठेवा की पाय रेडियनची व्हॅल्यू ही डिग्रीमध्ये किती असते, 180. हे झालं, हा थेरम म्हणून आहे, पण आतापर्यंत कधी विचारलं गेलेलं नाही. पण हे कसं आलं हे माहीत पाहिजे. देन नेक्स्ट पॉइंट, दॅट इज कन्वर्जन. किंवा याला आपण एक नोट पण म्हणू शकतो. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा एक्झाम्पलसाठी. एक्झाम्पल्स कसे असतात, डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करा आणि रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करा. तर फर्स्ट नोट, आपली फर्स्ट नोट काय येणार आहे बघा. टू कन्वर्ट डिग्री मेजर इनटू रॅडियन. समजा डिग्री मेजरचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, रॅडियनमध्ये. डिग्री मेजरचं कन्वर्जन आपल्याला रॅडियनमध्ये करायचं आहे. तर त्या अँगलला कितीने मल्टिप्लाय करायचं, तर पाय बाय 180. त्या अँगलला कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही, पाय बाय 180. दिस इज अवर फर्स्ट नोट. अँड सेकंड नोट, जर रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल, तर कितीने मल्टिप्लाय करणार, 180 अपॉन पाय. 180 अपॉन पाय. ह्या दोन नोट अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे कन्वर्जन करायचे एक्झाम्पल्स ते 2 मार्क्सला किंवा 1 मार्क्सला विचारली जातात. रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये, डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत, फुल मार्क्स मिळतात याच्यामध्ये. हे बघा, डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय कितीने करणार, पाय बाय 180. आणि रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय कितीने करणार, 180 डिवायडेड बाय पाय. म्हणजे तुम्ही एक्झाम्पल्ससाठी तुम्ही काय काय लक्षात ठेवणार आहे बघा. पहिल्यांदा क्वाड्रंटल अँगल्स म्हणजे कुठली 90 डिग्रीच्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये असले पाहिजेत. त्यानंतर कोटर्मिनल अँगल्स म्हणजे कुठले, तर सबस्ट्रॅक्शन, डिफरन्स हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असला पाहिजे. 360 म्हणजे 360, 720, हे 5-6 नंबर लक्षातच ठेवायचे. 360, 720, 1080, 1440, त्यानंतर 1800, त्यानंतर 2160. हे 6 नंबर पहिले लक्षात ठेवायचे. याच्या पुढचं काही जास्त विचारलं जात नाही. एवढे 6 नंबर लक्षात ठेवा. वजाबाकी यातली आली तर कोटर्मिनल्स, नाही आली तर नॉन कोटर्मिनल्स. त्यानंतर हे एक लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला, डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये मल्टिप्लाय करा पाय बाय 180, रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये मल्टिप्लाय करा 180 डिवायडेड बाय पाय. अशा पद्धतीनं आपण या लेक्चरमध्ये एवढे 3 पॉईंट घेतलेत. हे 3 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा.